माझ्याकडे एका फुटक्या कवडीतला एक फुटका रुपया पण नाही. रंदे भैया मी शेळी पालन कसं चालू करू सांगा हो. 0 बजेटमध्ये शेळी पालन कसं चालू करू. चला तर मग रंदे भैया शेळी पालन फार्मवरती स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 0 बजेटमध्ये शेळी पालन करण्याचे किती पर्याय असू शकतात. चला तर मग हे बघा, सगळ्यात पहिला पर्याय मला बेस्ट वाटतो तो म्हणजे काय, काम करून शेळी पालनाची सुरुवात करणे. म्हणजे काय, हे बघा 0 बजेट म्हणजे काय, तुम्ही एकदम भिकारी पण नाही आहेत की तुमच्याजवळ 0 रुपये किंवा 2-5 हजार रुपये कुठून तरी अवेलेबल होतील. नसेलही तर एक महिनाभर कुठेतरी काम करा, 10-15 हजार रुपये तुमच्याकडे येतात. 2-5 हजार रुपये घरात खर्च जाऊ द्या, 10 हजार तुमच्याकडे वाचतील. बरोबर, 10 मधले 5 हजाराचं एखादं पिल्लू घेऊन या. बघा, असे 2-3 महिने तुम्ही 2-2, 3-3 पिल्लं जर आणले तर तुमच्याकडे एक 3 ते 4 महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये 4-5 पिल्लं किंवा 4-5 शेळ्या तयार होतात. बघा, तेच तुम्ही दमादमानं वाढत गेले तर 5 शेळ्यांच्या 10 शेळ्या व्हायला 1 वर्ष 1.5 वर्ष तुमचं जाणार आहे. होईल सुरुवात छोट्यापासून होईल, पण चांगली होईल. त्याच्यामुळे 0 बजेटमध्ये तुम्ही हा एक पर्याय वापरू शकता. दुसरा पर्याय म्हणजे काय, हे बघा मार्केटमध्ये लेजंड्स बसलेले आहेत, ज्यांच्याकडे सगळं काही आहे. बघा, त्यांच्याकडे जागा आहे, जमीन आहे, पैसा आहे, सगळं काही आहे, पण माणसं नाही आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही तशा माणसांना भेटून शेळी पालन चालू करू शकता. फक्त याच्यामध्ये पार्टनरशिपचं तेवढं तुमचं आधी बोलून घ्यायचं. त्या हिशोबानं तुम्हाला 50% द्यायला सुद्धा मार्केटमध्ये तयार आहेत. जर तुमच्या शरीरामध्ये इमानदारीनं काम करण्याची क्षमता असेल तर बिंदास तुम्हाला तशी माणसंही मिळतील. तो एक दुसरा पर्याय आहे. तिसरा पर्याय म्हणजे काय, कोणाकून तरी गावातून गल्लीतून कोणाकून तरी पैसे व्याजानं काढायचे. बघा, थोडेफार काढायचे, जास्त नाही. 5-50 हजार रुपये जर तुम्ही व्याजानं काढले, छोटे छोटे कोकरं किंवा छोट्या पाठी जर घेतल्या 5-7 हजार रुपयापर्यंत, आणि त्या पाठी जर व्यवस्थित सांभाळल्या, किंवा मग मोठी शेळी समजा 1 लाख रुपये तुम्ही 3 रुपये टक्क्यानं काढले आणि त्या 1 लाख रुपयामध्ये 5 शेळ्या आणल्या, 2-2 पिल्लावाल्या गावरान. ते 2-2 पिल्लं मित्रांनो, त्याच्यातली 7च पिल्लं जगू द्या आणि 10-10 हजार रुपयाला विकू द्या. 70 हजार रुपये तुमचे 6 महिन्यानंतर वसूल होतात. 1 लाख रुपयाचं 6 महिन्याचं व्याज मित्रांनो जास्तीत जास्त 15 हजार रुपये होतं. म्हणजे तुमची मुद्दल रक्कम तुम्हाला किती फेडायची असती, 1 लाख आणि 15 हजार रुपये. तुम्ही कमवले किती, 70 हजार ते 75 हजार रुपये पिल्लांमधून कमवले. बरोबर, ते 70-75 हजार रुपये तुम्ही त्याचे वापस करून 70-75 हजार रुपयामध्ये तुम्हाला त्या 5 बकऱ्या पडतात. जर तुम्हाला वाटलं अर्जंटमध्ये सगळेच पैसे फेडायचे आहे तर त्या कालखंडामध्ये तुम्ही त्या 5 बकऱ्या सांभाळून दुसरं इतर कोणतंही काम करू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही कमीत कमी एक 5-50 हजार रुपये आरामशीर कमवू शकता. बघा, पार्ट टाइम, कारण 5 शेळ्या सांभाळायला काही दिवसभर वेळ द्यावा लागतो, अशातला काही भाग नाही. आणि तसंही नाही जमलं तर त्याच्यातले 1-2 शेळ्या विकून टाकायच्या, तरीही तुमच्या 3 शेळ्या 6 महिन्यानंतर तुमच्याकडे राहून जातात. ही गोष्ट ध्यानात धरायची. आयडिया कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. रंदे भैया शेळी पालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या. याचा पार्ट 2 उद्या लवकरच येऊन जाईल, त्याच्यासाठी सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. धन्यवाद, बाय बाय.